तर बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूया। सैफ अली खानवरती 6 वेळा चाकूने वार करणाऱ्या संशयिताची नेमकी ओळख आता समोर आलेली आहे। संशयित आरोपीचं नाव शाहिद असल्याचं सांगितलं जात आहे। मुंबईतल्या ताडदेव पोलीस स्टेशनच्या पथकाने त्याला गिरगाव फॉकलंड या रोडवरून ताब्यात घेतलेला आहे। शाहिद विरुद्ध घरफोडीचे यापूर्वी 4 ते 5 गुन्हे देखील दाखल आहेत। शाहिद हाच सैफ अली खानवरती हल्ला करणारा व्यक्ती आहे की नाही याची पुष्टी अद्याप मुंबई पोलिसांनी केलेली नाहीये। सध्या पोलीस हे शाहिदला संशयित मानून त्याची कसून चौकशी करतायत आणि याच हल्ल्या प्रकरणातील आरोपी आहे का पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाहीये। शाहिदचं मोबाईल लोकेशन 15 तारखेच्या रात्री सैफच्या घराजवळ आढळलेलं आहे। तर आरोपी जो आहे, जो संशयित सापडलेला आहे, तो नेमका कसा दिसतोय किंवा त्या सीसीटीव्ही मध्ये जो आरोपी आपल्याला दिसलेला आहे आणि ज्या पोलिसांनी ज्या संशयिताला ताब्यात घेतलेला आहे तो नेमका कसा आहे तो आपण बघूया। तर आपण दृश्यांमध्ये बघतोय हा सैफ अली खानचं घर आहे आणि त्या घरात लिफ्टच्या बाजूला ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवरून हा आरोपी तो खाली जाताना आपल्याला दिसतोय। आपण वेळ जर बघितली साधारण 2:33 वेळ आहे आणि हा आरोपी जो आहे तो आपल्याला खाली जाताना दिसतोय। आपण पुन्हा एकदा चेहरा बघूया। जो संशयित ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी तो आपल्याला या दृश्यांमध्ये इकडे बघायला मिळतोय आणि एकीकडे सैफ अली खानच्या घराजवळ जो पायऱ्यांवरून उतरताना जो आपल्याला आरोपी दिसतोय तो आपण इकडे बघतोय। जर आपण चेहऱ्याचे जर वैशिष्ट्य बघितली, जर साधर्म्य आपल्याला त्यामध्ये बघायला मिळते का आपल्याला बघावं लागेल। हे दोन्ही व्यक्ती एकच आहेत का हे आपल्याला बघावं लागेल। आपण जर चेहऱ्याचे जर फीचर्स बघितले, शरीरयष्टी बघितली तर या दोन्हीमध्ये साधर्म्य असण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळते। हेअरस्टाईल सुद्धा जर आपण बघितली तर या दोन्ही दृश्यांमध्ये, दोन्ही फोटोमध्ये खरं तर हेअरस्टाईल आपल्याला एकसारखीच बघायला मिळते। त्यामुळे एकीकडे आपण बघतोय पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित आहे आणि दुसरीकडे सैफ अली खानच्या घरी जो हल्ला झाला त्या रात्री पायऱ्यांवरून खाली जाणारा हा व्यक्ती आपल्याला बघायला मिळतो। त्यामुळे हे दोन व्यक्ती एकच आहेत का हे आता पोलीस तपासामध्ये आता उघड होईल। तर हा संशयित जो आहे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्या पायऱ्यांवरून खाली उतरणारा हा त्या रात्री साधारण 2:30च्या सुमारास, आपण इकडे वेळ बघितली तर रात्री 2:30च्या सुमारास पायऱ्यांवरून खाली उतरताना हा आपल्याला तरुण बघायला मिळतोय।